सध्या राज्यामध्ये लव्ह जिहादचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून याला आळा घालण्यासाठी सरकार कायदा करणार आहे। यावर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। हे असताना हे प्रकार ज्यावेळेस जास्त घडले त्यावेळेस ते उघडे पडले नाही, परंतु देवेंद्रजी गृहमंत्री झाल्यानंतर आणि देवेंद्रजींनी घोषणा केली की लव्ह जिहादच्यासाठी कायदा करणार। या कायद्याच्या भूमिकेतून आता हे सगळं उघडं पडत चाललंय आणि त्यामुळे आतापर्यंत लव्ह जिहाद प्रकरण उघड झालेले नव्हते, परंतु आता कोणी हिम्मत करत नाहीये। हिम्मत केली तरी ज्यांच्याबरोबर या घटना घडल्या त्या पीडित लोकांनी याला वाचा फोडण्याचं काम केलं, फक्त याच्यामुळं की खऱ्या अर्थानं ग्रह खातं इतकं मजबूत झालेलं आहे आणि त्याचा आधार आज सगळ्या पीडितांना मिळतो आणि ते बोलायला लागलेले। यापूर्वी घडलेल्या घटनेत कोणी बोलायची हिंमत करत नव्हतं, परंतु ज्या वेळेस पासून देवेंद्र फडणवीस सारखा सक्षम गृहमंत्री या राज्याला मिळाला आणि मुख्यमंत्रीच्या स्वरूपात मिळाला, त्यामुळं त्यांनी घोषणा करताच की लव्ह जिहादसाठी कायदा करणार आणि निश्चितच जे दोषी असेल त्यांना फासावर लटकवण्याची हिंमत फक्त या राज्यात असणार आहे आणि ते काम आता चालू होईल। हा कायदा घोषित झाल्या कोणाची हिंमत होणार नाही, लव्ह जिहाद या प्रकरणाच्या नाव सुद्धा कोणी उच्चारण्याची हिंमत करणार नाही। परंतु विरोधी पक्षनेते असं म्हणतात की फडणवीस जेव्हापासून गृहमंत्री झालेले तेव्हापासून या घटना वाढायला लागलेल्या आहे आणि पोलीस यामध्ये राजकारणाचं भावलं झालेलं। खरं तर या घटना ज्यांच्या काळात घडल्या त्या कधीच उघड्या पडल्या नाही, कारण कोणीच साथ देणार नव्हतं। आता का उघड्या पडल्या काही गोष्टी, कारण पीडिताला आधार मिळाला आणि तोही आधार खऱ्या अर्थानं जे संरक्षण गृह खात्यातून मिळालं, पोलिसांचं जे संरक्षण मिळू लागलं, पोलीस ज्या पद्धतीनं तपास करताय गतिमानेनं आणि पोलिसांनी ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं ही चक्र फिरवली, त्यामुळं तर हे घडलं। नाहीतर आतापर्यंतच्या ज्या काळात या घटना घडत होत्या त्या काळात त्या कळतही नव्हत्या। का कळत नव्हत्या? कारण त्यावेळेचं गृह खातं सक्षम नव्हतं, आताचं गृह खातं सक्षम आहे। उलट त्या पुढे जाऊन मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं की लव्ह जिहादसाठी सेपरेट कायदा करणार आणि आता हिंमत नाही होणार कोणत्या धार्मिक याच्यात ढवळाढवळ करणाऱ्या नेत्यांची।